आज हे जगाच्या पाठीवरती एकमेव असे राजे होऊन गेले जे शूर होते, ते वीर होते, पण त्यांच्याकडे एक अलौकिक गुण होता, ते म्हणजे चारित्र्य संपन्न. जगाच्या पाठीवरती एकमेव असे राजे होऊन गेले जे चारित्र्य संपन्न होते. एवढे मोठे राजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर होऊन गेले, पण आपले राजे कधी आपल्यालाच कळाले नाही हो. आपण फक्त डॉल्बी डीजे वरती नाचलो आणि कधी आपण महाराजांना हातावर घेऊन मिरवलं, कधी डोक्यात, आपण महाराजांना डोक्यात घेतलं का हो. महाराजांचे विचार डोक्यात घेणे म्हणजे काय. महाराजांकडे फक्त दोन कुठले गुण होते. तरी पहिला गुण म्हणजे चारित्र्य संपन्न, स्त्रियांचा आदर करणारा राजा. स्त्रियांचा आदर करायचा टाइम हो, हे शिवाजी महाराजच्या पोटातून शिकवण्यात काय हो नाही, आईच्या संस्कारावर शिकलाय हा राजा. कसा शिकला हो. तुम्हाला माहितीये, शिवाजी महाराज एकदा लहान होते आणि पडद्याच्या आडून स्त्रियांचे नृत्य बघत होते. ही खबर जेव्हा आऊसाहेबांना कळाली तेव्हा आऊसाहेब तडकन गेल्या आणि शिवाजी महाराजांच्या पाठीत एक झपाटा घातला आणि म्हणाले, राजे तुम्हाला स्त्रिया नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही आहे. तर राजे तुम्हाला स्त्रिया नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही आहे, तर राजे तुम्हाला स्त्रिया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. ताईनो, इथे जेवढे पण आहेत, मी तुमच्या भावासारखा आहे. माझ्या ते दोन वाक्य तुम्ही लक्षात घ्या, लक्षात ठेवा नेहमी. ताईनो, जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आयुष्यात दुर्गा व्हा, आयुष्यात तुम्ही काली व्हा. आणि जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये, पण ज्यांनी तुम्हाला हात लावला त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र नेहमी लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, आई भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, महाराष्ट्राची तू मेघ आहे. डुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर करायचे असं मी नाही म्हणतो, स्वतः शत्रूंनी म्हणतो. शाहिस्तेखानाची बोटे छाटली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा बोटा छाटली तेव्हा शाहिस्तेखान इथे तिथे पळत होता. तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, वनरागम सिवा मेरी बड़ी बेटी को उठाकर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो, ए पगली तू चुप कर पगली, वो सिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा कभी किसी औरत ये लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. असं स्वतः शत्रू म्हणतो. पण वाईट व्हायचं वाटतं की आपला एवढा मोठा स्त्रियांचा आदर करणारा राजा या माणसाच्या मातीवर होऊन गेला, पण आपण त्याच्या जयंतीला आपण डॉल्बी डीजेवरती नाचतो आणि म्हणतात की आम्हाला शिवाजी महाराज व्हायचं, आम्हाला संभाजी महाराज व्हायचंय. ज्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं व्हायचंय ना, त्यांनी फक्त हे दोन ओळी माझ्या लक्षात ठेवा. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. धन्यवाद.